पंकजा मुंडे म्हणाल्या आता रिटायर व्हावंसं वाटतंय आणि अवघ्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात असा स्फोट झाला की काँग्रेसने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफरच दिली. भाजपमधील नाराजी इतकी टोकाला पोहोचली आहे का की हा फक्त भावनिक क्षण होता आणि जर पंकजा मुंडेंनी खरंच वेगळा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप होऊ शकतो. चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया. पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा, राज्यभर मोठा जनाधार, विशेषतः ओबीसी समाजात मजबूत पकड असलेलं नेतृत्व. पण गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये अपेक्षित स्थानावर नाही अशी चर्चा सातत्यानं होत आहे. मंत्रिपद, पक्षातील भूमिका आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. मात्र यावेळी स्वतः पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चांना नवाच आयाम मिळाला. एक सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे सहजपणे म्हणाल्या आता रिटायर व्हावंसं वाटतंय. हे एकच वक्तव्य पुरेसं ठरलं, कारण राजकारणात कोणताही मोठा नेता रिटायर हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त थकवा असा घेतला जात नाही. त्यामुळे त्याची नाराजी आहे का, पक्षांतर्गत संघर्ष आहे का, एखादा मोठा राजकीय निर्णय आकार घेतोय का, अशा अनेक चर्चा लगेच सुरुवात होते. या संधीचा फायदा घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट पंकजा मुंडेंना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री होण्याची संधी काँग्रेस देईल असंही स्पष्टपणे म्हटलं. राजकारणात अशा प्रकारे एखाद्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देणं ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यात गोपीनाथ मुंडे यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, मुंडे साहेबांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला जाणीवपूर्वक बाजूला करण्याचं काम सुरू झालं. पंकजाताईंना भाजपमध्ये योग्य स्थान मिळालं नाही तर त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी पंकजा मुंडेंना भाजप सोडून स्वतंत्र नेतृत्व करण्याचं आवाहन केलं आणि काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. मात्र इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसची ही ऑफर वास्तववादी आहे की फक्त राजकीय डावपेच? कारण पंकजा मुंडे या भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी जोडलेल्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय प्रवास भाजपाच्या विचारतेतच घडलेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारशामुळे भाजपमध्ये त्यांचं स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे त्या काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता सध्या तरी राजकीय विश्लेषक फार कमी मानतात. पण विरोधकांना भाजपमधील संभाव्य नाराजी अधोरेखित करण्यासाठी हा मुद्दा नक्कीच फायदेशीर ठरते. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी या ऑफरवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी या काँग्रेसचं निमंत्रण स्वीकारल्याचं संकेत दिले ना ते फेटाळले. त्यामुळे त्यांच्या मौनामुळे चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते हा विषय पुढील काही दिवस राज्याच्या वातावरणात चर्चाचं केंद्रबिंदू राहू शकतो. याच पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील मंडळ यात्रेची घोषणाही केली. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात येणार असून जननिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, महाज्योतीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद आणि ओबीसींच्या 1 लाख रिक्त पदांचा बॅकलॉग भरून काढण्याच्या मागण्या या यात्रेतून मांडल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पंकजा मुंडेंनी दिलेली ऑफर आणि ओबीसी राजकारण या दोन्ही गोष्टी जोडून पाहिल्या जातात. यानंतर वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोठ्या कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी कोट्यावधींची कामं दिली जात असल्याचा आरोप केला. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात ताब्यात घेतल्या जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते सरकार शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या उद्योजकांसमूहाच्या हिताला प्राधान्य देत आहे. नाशिकमधील छगन भुजबळांना पालकमंत्री करा या बॅनरवरही त्यांनी भाष्य केलं. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये बाहेरील कंत्राटदारांना संधी देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. पहिल्याच पावसात कामं वाहून गेली आणि त्यामुळे जनतेत नाराजी निर्माण झाल्याचंही ते म्हणाले. पण या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं ते पंकजा मुंडेंचं एकच वक्तव्य, आता रिटायर व्हावंसं वाटतंय. हे विधान केवळ भावनिक होतं का की त्यामागे पक्षातील नाराजीचा संदेश दडलेला होता? याचं उत्तर सध्या तरी पंकजा मुंडेकडेच आहे. मात्र विरोधकांनी या विधानाचं मोठं राजकीय शस्त्र बनवलंय.
काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपात अस्वस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, तर भाजपसाठी आता पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणात कोणतंही विधान कधी कधी अनेक समीकरणं बदलण्याची क्षमता ठेवतं. पंकजा मुंडे यांचं एक वक्तव्य पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संकेत देणार का? त्या भाजपमध्येच राहून अधिक मोठी भूमिका निभावणार का, की विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चांना आणखी वेग मिळणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे रिटायर व्हावंसं वाटतं हे विधान केवळ भावनिक होतं, की त्यामागे भाजपमधील नाराजीचा मोठा संदेश दडलेला आहे? आणि काँग्रेसने दिलेली मुख्यमंत्री पदाची ऑफर वास्तववादी आहे का फक्त राजकीय खेळ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा.